जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BScचा सेकंड सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. जे विद्यार्थी आता समर एक्झाम 2025साठी फर्स्ट इयर BScच्या सेकंड सेमिस्टरला 2024 पॅटर्नला आहे त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्मबाबत आपण माहिती घेणार आहोत. अपर ID कशा पद्धतीने अपडेट करायचा, अपर ID कशा पद्धतीने काढायचा, त्यानंतर परीक्षा फॉर्म भरताना SCCचा कोणता विषय सिलेक्ट करायचा, CC म्हणून कोणता विषय सिलेक्ट करायचा, OEचा कोणता विषय घ्यायचा, या सर्व संबंधात आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आणि संबंधित शिक्षकांनी हा व्हिडिओ बघा आणि नंतरच परीक्षा फॉर्म भरा. चला तर मग आपण सुरुवात करूया परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम फॉर्मला एलिजिबिलिटी नंबर कशा पद्धतीने अपडेट करायचा ती देखील माहिती आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जा. तिथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल. या एक्झाम सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईनला क्लिक करा. थोडंसं अजून खालती स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी इथं एक्झाम फॉर्मच्या डेट्स आहेत त्या काळजीपूर्वक बघा. नंतर खालती स्क्रोल करून इथं प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे तुमचं स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम येईल. या ठिकाणी स्टुडंटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक क्रिएट अकाउंट आणि दुसरं लॉग इन. तुम्ही सेकंड सेमिस्टरला फॉर्म भरत आहे म्हणून तुम्ही या लॉग इन बटनावर क्लिक करा. जे विद्यार्थी सेमिस्टर फर्स्टमध्ये ज्यांनी परीक्षा फॉर्म भरला नाही त्यांनी या ठिकाणी सगळ्यात अगोदर क्रिएट अकाउंट करा आणि तुमच्या एक्झाम फॉर्मला एलिजिबिलिटी नंबर ॲड करून तुम्ही प्रोफाईल क्रिएट करा आणि कॉलेजमध्ये संपर्क करून तुम्ही काय करा, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवा आणि ती अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचा दोन्ही एकत्रित फॉर्म भरू शकता. आता जे विद्यार्थी ऑलरेडी सेमिस्टर फर्स्ट पास आउट आहे किंवा ATKT आहे त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्म भरायचा आहे. इथे आपण लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बायमध्ये 2 ऑप्शन आहे, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. तर या अगोदरच्या सेमिस्टरचं म्हणजे सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म भरताना तुम्ही जो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला तो या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता. जर का तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये संपर्क करा. कॉलेजवाले तुमच्या प्रोफाईलला ईमेल ID आणि मोबाईल नंबर अपडेट करून देतील. तो कशा पद्धतीने अपडेट करायचा त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपण काय करूया, लॉग इन करूया. इथे मोबाईल नंबर आपण एंटर करूया. त्यानंतर इथे पासवर्ड एंटर करू. हा जो कॅप्चा दाखवला आहे तो या ठिकाणी एंटर करू आणि लॉग इन बटनावर क्लिक करून आपण फॉर्म भरू. ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर किंवा मेल ID माहिती पण पासवर्ड माहिती नाही त्यांनी इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन नवीन पासवर्ड रिसेट करू शकता. त्याकरता मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि मेल ID आणि मोबाईल नंबरला जो OTP येईल त्यापैकी कोणताही एक OTP एंटर करून नवीन पासवर्ड रिसेट करू शकता आणि पासवर्ड रिसेट करून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करू शकता. आपण आता लॉग इन करूया आणि पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डमध्ये इथे PRN आणि एलिजिबिलिटी नंबर आहे का नाही याची तुम्ही खात्री करायला हवी. जर का हे दोन्ही असतील तर तुम्ही डायरेक्ट काय करा, उजव्या बाजूला स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलमला या ठिकाणातून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांच्या डॅशबोर्डमध्ये एलिजिबिलिटी नंबर नाही फक्त PRN नंबर आहे तर त्यांना विद्यापीठाने काय केलेलं आहे, इथे ॲक्शन कॉलममध्ये अपडेट प्रोफाईल आणि डिलीट प्रोफाईलचं एक सेपरेट टॅब दिलेली आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, डिलीट प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर त्यांना तिथे काय येतो, एक न्यू कोर्स एनरोलमेंट या नावाचा एक टॅब दिसतो बघा, जो या पद्धतीने इथे दाखवलेला आहे. ओके, सो ते ज्यावेळेस डिलीट प्रोफाईल करतील त्यावेळेस या न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये त्यांना क्लिक करायचं आहे. इथे स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग त्यांनी सिलेक्ट करायचं आहे. इथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन त्यांनी इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अपर ID किंवा ABCID या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर हॅव यू गॉट फॉर PRN नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी यस करायचं आहे आणि तुमच्या रिझल्टवर जो काही PRN नंबर दाखलेला आहे तो 10 डिजिटचा PRN नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी नंबर यस करायचा आहे आणि कॉलेजकडून तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर दिला असेल तो 11 डिजिटचा एलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथे सेव्ह बटन दिलेलं आहे, त्या सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुमचं नाव येईल, तुमचे डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचा मेल ID, मोबाईल नंबर, तुमचं जेंडर येईल, त्यानंतर तुमचे डोमेसाईल, नॅशनॅलिटी, बाकीची सर्व माहिती येईल. नॉन
क्रिमिनल, हँडिकॅप आहे का नाही वगैरे वगैरे सर्व माहिती येईल, कॅटेगरी येईल. त्यानंतर शेवटी तुमचा फोटो सिग्नेचर अपडेट करून ॲड्रेसची माहिती टाकली आणि शेवटी जर का सेव्ह केलं तर तुमची प्रोफाईल काय होणार आहे, पुन्हा क्रिएट होणार आहे आणि तुमच्या डॅशबोर्डला PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर अपडेट झालेला तुम्हाला दिसेल. ओके, ही मी आत्ताची जी माहिती सांगितली ही ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलला एलिजिबिलिटी नंबर अपडेट नाही त्यांनी ही काय करायची आहे, या पद्धतीने एलिजिबिलिटी नंबर अपडेट करायचा आहे. सविस्तर माहितीसाठी एक व्हिडिओ पण मी स्पेशली बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे, त्यावरतून तुम्ही तो बघू शकता. आता विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलला एलिजिबिलिटी आणि PRN नंबर आहे, त्यांनी पुढे काय करावं, तर त्यांनी काय करायचं, इथे सगळ्यात प्रथम अपडेट ABCID किंवा अपर ID वरती क्लिक करून आता अपर ID काढायचा आहे आणि तो अपडेट करायचा आहे. अपर ID कशा पद्धतीने काढावा त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. काइंडली नोट, ABCID आणि अपर ID दोन्हीचा नंबर हा सेम असू शकतो, काही वेळेस बदल पण असू शकतो. ओके, दुसरी महत्त्वाची माहिती, ABCIDचं काम वेगळं आहे, अपर IDचं काम वेगळं आहे. त्याच्यामुळं तुम्ही डिजिलॉकर थ्रू अपर ID काढायचा आहे. अपर ID नेमकी कसा काढला जातो, तर तुम्ही डिजिलॉकरला तुमचं लॉग इन करा. इथे तुम्ही सर्च बटनावर क्लिक करा. सर्च बॉक्समध्ये तुम्ही अपर ID एवढं नाव टाका. तिथे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करून त्याच्यातली तुमची माहिती ती काय करा, अपडेट करा. ती अपडेट केल्यानंतर गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल. तर या ठिकाणी जिथं अपर ID दिलेला आहेत ना, तर या ठिकाणी उजव्या बाजूला 3 डॉट दिलेले आहे. त्या 3 डॉटच्या बटनावर क्लिक करा आणि व्ह्यू PDF वर क्लिक करून ती PDF काय करा, डाउनलोड करा. तुम्ही ती PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा अपर ID जो आधार कार्ड सारखा दिसतो तो तुम्हाला दिसून येईल, ज्याला वन नेशन वन स्टुडंट ID म्हटलं जातं, ज्याला अपारचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. आणि या ठिकाणी तुम्हाला अपर IDचा 12 डिजिटचा नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी काय होईल, बघता येणारा आहे. ओके, हा ID तुम्हाला काय करायचा आहे, अपडेट प्रोफाईलमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. ओके, सो आपण या ठिकाणी काय करूया, आता अपडेट ABCID किंवा अपर ID वर क्लिक करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक 12 डिजिटचा ID तुम्हाला दिसेल. तर हा जो काही ID आहे तो ID आहे ना, आता डिजिलॉकर थ्रू काढलेला अपर ID दोन्ही जर का सेम असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं कॅन्सल बटनावर क्लिक करा. जर हे दोन्ही नंबर डिफरंट असेल तर डिजिलॉकर थ्रू आता जो काही अपर ID काढला तर या अपर IDचा जो काही 12 नंबरचा जो काही ID आहे तो या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, अपडेट ABCID अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर या पद्धतीने ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म दिसेल. या एक्झाम फॉर्मला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा, प्रोसीड बटनावर क्लिक करा, नंतर परत अगेन प्रोसीड करा. इथे आता तुम्हाला फर्स्ट इयरचा रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग फॉर्म भरायचा आहे. त्याकरता इथे फर्स्ट इयरवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा इथे अपडेट केल्यानंतर तुमचं स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येणार आहे. सरते शेवटी स्क्रोल करा, नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे तुमचे जे काही कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते ॲज इट इज तुमचे आलेले आहे. म्हणजे तुमचा ग्रुप जो काही आहे, आता या विद्यार्थ्याचा ग्रुप केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी आहे. ओके, त्यानंतर VEC आणि AECचे सब्जेक्ट हे कंपल्सरी दिलेले आहे, त्याच्यात काही बदल नाही. तर तुम्हाला SCCचा म्हणजे त्याला स्किल एनहान्समेंट कोर्स म्हटलं जातं, एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणि टीचर्स मी यांना विनंती करेल, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला ज्या ग्रुपचा तुम्ही SCC सब्जेक्ट सिलेक्ट केला आहे त्याचाच तुम्हाला सेकंड सेमिस्टरला सिलेक्ट करायचा आहे. आता या विद्यार्थ्याचं केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे म्हणून त्यांनी SCCला काय केलं, केमिस्ट्री लॅबोरेटरी स्किल हा विषय फर्स्टचा घेतलेला होता, फर्स्ट सेमिस्टरचा, तसाच आता तो सेकंड सेमिस्टरचा घेणार आहे. तो विषय घेतल्यानंतर तुम्हाला लगेच दुसऱ्या पेजला माहिती येते को करिक्युलम सब्जेक्ट, ज्याला CC आपण म्हणतो. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे. त्या या ऑप्शनमधून तुम्हाला जवळजवळ किती दिलेले आहे, जवळजवळ 23 ऑप्शन्स दिलेले आहे. या 23 ऑप्शन्समधून
याच्यामधून तुम्ही एक ऑप्शन्स काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. म्हणजे हेल्थ अँड वेलनेस, योगा एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड फिटनेस, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, NSS, NCC. आता याच्यात काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आम्ही तर कॉलेजच्या NSSमध्ये पार्टिसिपेट नव्हतो, मग आता इथे विषय घ्यायचा का? तर तुम्ही घेऊ शकता, यात काही अडचण येणार नाही. ओके, इथे SCCचा आपण एक विषय CCचा एक विषय सिलेक्ट केला. सर ते शेवटी तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला सगळ्यात शेवटी सिलेक्ट फॅकल्टी, मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, सिलेक्ट फॅकल्टी फॉर OE. ओके, एक ओपन इलेक्टिव्हचा विषय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ओके, जो तुम्ही पाठीमागच्या सेमिस्टरला जो OE घेतलेला होता त्याच्यातलाच दुसरा पार्ट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. जसं हा विद्यार्थी सायन्सचा आहे आणि त्यांनी आर्ट्स फॅकल्टीचा ह्युमॅनिटीचा एक विषय सिलेक्ट केला, म्हणून आपण इथं सिलेक्ट फॅकल्टी ह्युमॅनिटी घेतली. सब फॅकल्टी आपण आर्ट्स घेणार आहोत. त्यानंतर इथे कोर्स जो काही आहे तो आहे बॅचलर ऑफ आर्ट्स, याच्यामधून त्यांनी घेतलेला होता. यामध्ये बघा त्यांनी मागच्या वेळेस टुरिझम जिओग्राफी हा विषय घेतलेला होता, तर आता तो त्याच्यातला जो काही सेकंड पार्ट्स आहे जो या ठिकाणी दाखवलेला आहे OE 151 GEO म्हणजे जिओग्राफीचा, तो दिलेला आहे. प्रॅक्टिकल इन टुरिझम जिओग्राफी असा हा सेकंड सेमिस्टरचा विषय येणार आहे, तर तो आपण या ठिकाणी घेऊया. ओके, तो घेतला का लगेच काय करा, सेव्ह आणि नेक्स्ट करा. या ठिकाणी आता एखाद्या विद्यार्थ्याला कॉमर्समधून सिलेक्ट करायचं असेल तर कॉमर्समधलं त्यांनी पाठीमागच्या सेमिस्टरला मार्केटिंग घेतला असेल तर आत्ता पण मार्केटिंग घेऊन त्याच्या पुढचा सब्जेक्ट काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. जर त्यांनी सेमिस्टर फर्स्टला कॉस्टिंग घेतलेला असेल तर आत्ता पण त्याला कॉस्टिंगमधलाच OEचा विषय निवडायचा आहे. अकाउंट घेतला असेल तर अकाउंटचाच विषय निवडायचा आहे. इथे आपण सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करणार आहोत. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर रेग्युलर विद्यार्थ्याची फी सेकंड सेमिस्टरची 920 रुपये देण्यात आलेली आहे. सर ते शेवटी स्क्रोल करा, इथे चौकोन बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करा. कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये रेग्युलरचे जे काही विषय आहे ते टोटल 11 आले पाहिजे. ओके, 11 दुने 22 क्रेडिट तुमचे होणार आहेत. इथे तुम्हाला 2 नंबरच्या पेजला तुमची प्लेस डेट टाकायची आणि स्टुडंटनी सिग्नेचर करून हा फॉर्म कॉलेजमध्ये जमा करायचा आहे. या फॉर्मसोबत तुम्ही तुमचा अपार ID त्याची प्रिंटआउट जोडा आणि सेमिस्टर फर्स्टच्या ऑनलाईन निकालाची झेरॉक्स देखील या ठिकाणी अटॅच करा. हा फॉर्म कॉलेजमध्ये फीसह जमा करायला विसरू नका. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचे हॉल तिकीट कधी जनरेट होणार, तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कधी होईल, युनिव्हर्सिटीची एक्झाम कधी होईल, या सर्व संबंधात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुमच्या मनातल्या शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.